कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शत्रूचं हे बदललेलं वागणं तुला खोटं वाटना आणि आम्हाला खरं वाटना। उलट त्याच्या या बदललेल्या वागण्याची जास्त भीती वाटायला लागली। त्या अगं नको काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे बघ आता। सगळं तुझ्या मनासारखं होऊन दे। काजू घालते मी आता तर। काय करावं या पोरीचं? 100 चुकीच्या गोष्टी विसरायला हिला एक चांगली गोष्ट पुढे उरते। तुझ्या सुखाला कोणाची दृष्टी न लागू तेजू। तू 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 इथं म्हणजे माझ्या खोलीत काय करतेस? तुझी खोली जिम, तू विसरलास का? आपलं लगीन झालंय। हा आता सत्यनारायण होईपर्यंत मी तर झोपू नाही शकणार, पण बाकी कामं करायला मला इकडे जावं लागेल ना। हा पण एवढ्या उशिरा आंघोळ करत होते। काय आंघोळ करायला? अगं पण त्याला काय येळ काळ आहे की नाही? माझं जाऊ दे, तुझं काय चाललं होतं? माझं माझं काय चालणार? काय नाही। जिम, तू सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही असं वाटतंय बरं तुला? अगं पण कशाबद्दल बोलतेस तू? माझं जाऊ दे, घरातल्यांना कळलं तर ते काय म्हणतील? काय? अरे ते म्हणतील की लग्नाला 2 दिवस बी नाही झाले आणि नवरा नवरीच्या मागं मागं करायला लागले। मी नाही मागं माग। हो का? मला काही कळत नाही वय, सारखं माझ्या मागं 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 करतोयस। जिकडे जाते तिकडे येते, समोर असले की 2 शब्द नीट बोलत बी नाहीस, पण एकदा का लांब गेले का माझी पाठ सोडत नाहीस। अगं मी नुसतं खोलीत येत होतो, दुसरं काय नाही। अच्छा, आणि मग माझ्यासोबत पुण्याला का आला होता? ते वय आता नानांना कोण नाही म्हणणार, ते म्हणाले जावा, मग आम्ही काय? पण असं तर नानी पण म्हणल्या नको जाऊ। मग जिम, तुलाही चांगला माणूस आहेस बघ। मला माहितीये आपलं लग्न असं घाई गडबडीत झाल्यामुळं तुला माझी काळजी वाटणं साहजिक आहे। मी या घरात नीट रुळले का नाही, मला हायसं वाटतंय का नाही, मला कसली अडचण तर नाही येते ना, ह्या सगळ्याची तुला काळजी वाटते। पण तू काळजी करू नकोस। अरे हे घर काय मला परका येतं वा? लहानपणीपासून माझी ये जा आहेच की या घरात। हा आता सगळंच एवढं घाई गडबडीत झालं ना की आपल्या सगळ्यांनाच हे स्वीकारायला थोडा वेळ लागणार आहे। पण ह्या सगळ्यात पण ना तुला माझी काळजी वाटते, हे बघून लय आनंद झाला मला। थँक्यू। जिम, दार उघड। जिम, अरे दार उघड की। अरे जिम, दरवाजा उघडायला एवढा वेळ लागतो वय? हा काय करत होतास दरवाजा लावून? दरवाजा बंद करून काय करत होता दोघं आतमध्ये? मी ते
बाकीचं आवडते. तुमचं लग्न झालं असलं ना तरी तुमच्यात लग्नाच्या नवरा बायकोचं नातं तयार होऊ देणार नाही मी. तू जिंची बायको होणार नाही याची पूर्ण काळजी घेणार आहे मी. पैसे सापडले, घरही परत मिळालं, पण मुळात हे पैसे घरातून गायब झालेच कसे हे काही समजायला मार्गच नाहीये. त्या सामूहिक विवाह सोहळ्यातून सुद्धा पैसे असेच चोरीला गेले होते. हे सगळं परत परत घडणं हा काही योगायोग नाहीये. याच्या मागे ना नक्कीच डॅडी असणार आहेत. पण पुराव्याशिवाय सूर्य माझं काहीच ऐकणार नाही हे पण माहितीये मला. पण या सगळ्या मागे नक्की तेच आहेत हे शोधायचं कसं? पोलिसात तक्रार करू का? हो, आता ना पोलिसात तक्रारच करायला पाहिजे. काय झालं? घाबरले ना मी. मला घाबरली? नवऱ्याला कधीपासून घाबरायला लागलीस? काय सूर्यकांतराव, आज तुमचं तुमच्या बायकोवर एवढं का प्रेम होतं चाललंय? नाही म्हणजे त्याच्या मागे काही कारण आहे का असंच आपलं? असंच कसं? थोडं जागं, हे घर तुझ्यामुळं आपल्याला परत मिळालंय. नाहीतर माझ्या डोक्याने शक्यच झालं नसतं. माझ्या हुशार बायकोवर प्रेम करायचं नाही तर मग काय करायचं? सूर्या, हे घर आपलं होतं आणि आपलंच राहणार आहे. आणि हे ना आपल्यापासून कधीच कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. खरं तर मला ना वेगळीच गोष्ट सतावते. कसली? तुला हे सगळं विचित्र नाही का वाटत आहे? म्हणजे आपल्या घरातनं पैसे काय गायब होतात, चिठ्ठ्यांमधनं क्लूज काय मिळतात आणि मग तेच पैसे परत आपल्याच घरी सापडतात. सूर्य, या सगळ्यामध्ये ना नक्की काय नाही. तुझ्या डोक्याचं स्पीड कधी कमी होतं का नाही ग? किती विचार करते तू? तुला ना सतत काय ना काहीतरी शोधायचंच असतं. जा, किती दिवसांनी निवांत वेळ मिळालाय आपल्याला. म्हणजे अशा वेळी त्यांना असला विचार नाही करायचा मला की कोणी केलं, का केलं, कशाला केलं. त्यापेक्षा ना तू आनंदानं माझ्या मिठीत ये. हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला वाटलं तर तू समोर येईलच की. नाही सूर्या, त्या माणसाला स्वतःहून समोर यायचं असतं ना तर त्याने चिठ्ठ्या लिहिल्याच नसत्या. त्याला आपल्या समोर आणावं लागणार आहे आणि आता हे काम मलाच करावं लागणार. जालिंदर निंबाळकर, आता पहिल्यांदा तुमच्यावर FIR होणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.